डॉक्टर नेटवे यांना मी विनंती करतो त्यांनी यायचं. सांगलीमध्ये आम्ही सांगली जिल्ह्याच्या 2 मीटिंग्स घेतल्या आणि आमच्या 10 शाखा आहेत सांगली जिल्ह्यामध्ये. 10 शाखांच्या ऑलमोस्ट कार्यकारिणी सगळ्या तयार झालेल्या आहेत आणि सांगली जिल्ह्याची पण तयार झालेली आहे. आरडे सरांची पहिली आठवण सांगतो की त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी आरडे सरांच्या स्मृतीनिमित्त कार्यकर्ता पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांतर्फे दिला गेला आणि तो आमच्या यावेळेच्या अध्यक्ष आहेत गीता ठाकर मॅडम, त्यांना त्यांनी तो प्रदान केला आणि तो सोहळा आम्ही आयोजित केला. बाकीचे नेहमीचेच कार्यक्रम आमच्या जिल्ह्यातील सर्व शाखांनी बऱ्यापैकी व्यवस्थितपणे राबवलेले आहेत. उदाहरणार्थ जटानिर्मूलन असेल ते आटपाडी आणि जग शाखेने असे त्या केसेस केलेले आहेत. चमत्कार सादरीकरण आणि हंसत खेळ विज्ञान याचे कार्यक्रम आटपाडी आणि कोठळे इथल्या गणेशोत्सवात आणि ज्येष्ठ नागरिक संघटना आणि तुर्ची पोलीस प्रशिक्षण केंद्रात नाना पिसे व वेगे सर व राहुल थोरात यांनी हे सादर केले. जग शाखेने पण शिक्षण महोत्सवात मध्ये तो कार्यक्रम केला. सांगलीमध्ये आशा आणि त्रिशला मॅडम या दोघी या खूप ठिकाणी या कार्यक्रम करत असतात. आता आम्हाला नवीन एक कार्यकर्ते मालोजीराव माने सर मिळालेले आहेत. ते जयसिंगपूर आणि शिरोळ तालुक्यात काम करतात. ते आज आलेत आमच्याबरोबर आणि ते देखील पर्यावरण सर्प विज्ञान आणि वैज्ञानिक जागृतीचे कार्यक्रम घेत असतात. वैज्ञानिक दृष्टिकोनावरती लेक्चर्स देणारे आमचं ते कांबळे सर प्रामुख्याने आहेत. खूप ठिकाणी जाऊन ते व्याख्यान देत असतात आणि त्यांचे लेख पण अनेक रूपांतरात प्रसिद्ध होत असतात. तसंच कोठावळे सर पण आले. कोठावळेने इस्लामपुरात वैज्ञानिक दृष्टिकोनावर व्याख्याने दिलेली आहेत. सर्व विविध जयंत्या आणि संविधान दिन सर्व शाखांनी साजरे केलेले आहेत. इस्लामपूर शाखेनं सर्वमांच्या हस्ते दाभोळकरांच्या 4थ्या खंडाचे प्रकाशन समारंभ घेतला होता. तसेच त्यांनी विवेक रेषा आणि व्यंगचित्र प्रदर्शन गौरव सर्जेराव सरांचं इस्लामपुरात आयोजित केलं होतं. पलूस शाखेने सायकल फेरी काढण्यावर मलमे सर आलेले आहेत. ते सायकलिंग करतात रोज 30-40-50 किलोमीटर. तर धुळवडीच्या दिवशी त्यांनी पलूस ते इस्लामपूर सायकल फेरी केली. 50-60 किलोमीटरचं सायकलिंग केलं आणि त्याच वेळेला धुळवड साजरी करताना दूध प्या आणि दारू नको अशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये प्रसार केला. तसेच त्यांनी पंढरपूरपर्यंत सायकल वारी करून तारा गोवाळकरांची पुस्तकांचं वाटप पण केलं आणि हे मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलेलं आहे. भानामतीच्या घटनांच्या पण दखल घेऊन त्याचं पण निराकरण करण्याचं काम तासगाव शाखा, जत शाखा, दाडोर कोबलत शाखा आणि पलूस शाखेने केलेलं आहे. आंतरजातीय विवाह दाडोर कोबलत नावाची अशीच एक रिमोट शाखा आहे जिथं फार कमी लोक आहेत आपले मेंबर. सांगलीपासून जवळजवळ 150 किलोमीटर अंतरावर असलेली शाखा आहे सांगलीची. तिथं त्यांनी आंतरजातीय विवाह पण केला. नंतर विट्यामध्ये वागेश हा एकटा खांदा शिलेदार आहे आपला. त्यांनी 10,000 रुपयाची पुस्तकं आपले बाल साहित्याचं वाटप केलेलं आहे. आता सध्या सांगलीची आमची महत्वाची आणखीन एक आहे. पलूस शाखेनं सौभाग्य अलंकार प्रदान हा कार्यक्रम घेतला आणि एक पुरोगामी कवी होते तिथले पलूसमध्ये, ते तरुण वारले, तर त्यांच्या पत्नीला हा सौभाग्य अलंकार पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतला. नंतर आता रिसेंटली आम्ही राहुल आणि आम्ही सांगलीमध्ये हा जो मगाशी सांगितला नागपूरच्या शाखेने की तो पॉल दिनाकरण म्हणून एक ख्रिश्चन धर्मगुरू आहे आणि तो प्रार्थनेने आजार बरे करतो असं त्यांनी जाहीर करून सांगलीमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आता 13, 14, 15 3 दिवस तो कार्यक्रम होणार होता. सांगलीमध्ये तिथं नियोजित विमानतळ आहे कोल्हापूरला. त्या विमानतळावरती मोठ्याच्या मोठं मैदान त्याच्यासाठी तयार केलेलं गेलं होतं. तर तिथं आम्ही SP साहेबांना तिथून कायदेशीर सर्व बाजू लिहून अर्ज दिल्यावर आज आता तो कार्यक्रम पोलिसांनी थांबवलेला आहे. तो कॅन्सल एकच दिवस झाला. त्या दिवशी आम्ही राहुलने सगळे मुद्दे कायदेशीर इतके व्यवस्थित पत्रात दिले होते. त्यामुळे पहिल्या दिवशी कार्यक्रम झाला 13 तारखेला. त्या पोलिसांनी त्याचं व्हिडिओ शूटिंग घेतलं. व्हिडिओ शूटिंग मध्ये त्यांना काय दिसलं की तो माणूस स्वतः सांगत
तो चमत्कार दाखवत नव्हता, तो इतरांना येऊन सांगत होता. तर त्यांना ती शंका आली की आता याला कसं ऑब्जेक्शन घ्यायचं. तर राहुल थोरातनं काल फोनवरून त्यांनी कन्सल्टेशन घेऊन तो कार्यक्रम राहुलने बरोबर त्याने गाईड केलं. तर ही चांगली एक अचिव्हमेंट झाली. पण याला दुसरी बाजू अशी पण आहे की हाच कार्यक्रम होऊ नये म्हणून आपण म्हणतो की सगळ्या पुरोगामी संघटना सगळ्या एकत्र येऊन काम करायला पाहिजेत. पण आम्हाला एक प्रतिगामी संघटना येऊन भेटली म्हणजे आमच्या बरोबरीने काम केली. म्हणजे हिंदू जनजागरण संघटनेनं पण त्यात तो कार्यक्रम होऊ नये म्हणून अर्ज ऑलरेडी दिला होता. त्यांचा पण दबाव होता, कारण का आमदार वगैरे कोणाच माहिती सांगितली तुम्हाला. तर त्यामुळे त्या हिंदू जागरणच्या सभेचा पण प्रेशर त्यांच्या अर्जाचं पण होतं पोलिसांच्यावर. त्यामुळे बहुतेक आमच्या त्या अर्जाची दखल घेतली गेली. कायदेशीर मुद्दे मात्र राहुलने जे पुरवले तेच वापरले गेले. दुसरं म्हणजे नेहमीचा आमचा जो ग्रहण जितक्या रेग्युलरली असतात तितक्या रेग्युलरली डॉक्टर निटवे सांगलीमध्ये ग्रहणाचे कार्यक्रम घेत असतात असं आमच्या डॉक्टरांच्या संघटनेमध्ये पण झालंय. आणि डॉक्टरांना आता निराशा यायला लागली आणि ते मला कळवतं की तुम्ही एकटाच कार्यक्रम घेतोय प्रत्येक वेळेला, पण काय फरक पडताना दिसत नाही या समाजामध्ये. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला मला दाभोळकरांचं हे वाक्य आठवत असतं की आपण एका मोठ्या अनेक वर्षाच्या गैर परंपरा अंधश्रद्धेना दूर सारायचं आहे. त्यामुळं आपले काय 2-4 वर्षात आपला काय लढा संपणार नाही आहे. तर या ग्रहणाच्या पोस्टरचं एक प्रकाशन आम्ही केलं आणि बऱ्याच 100 दवाखान्यांना आम्ही हे पोस्टर्स फाटली सांगली जिल्ह्यामध्ये. तर ही जी पोस्टर्स आहेत ती तयार करण्यामध्ये सांगली जिल्ह्यातील स्त्रीरोग तज्ञ संघटना आणि बालरोग तज्ञ संघटना या दोन्ही संघटनेने आम्हाला सहकार्य केलं. म्हणजे अनिष्ट कामामध्ये डॉक्टर्स लोकांना सहभागी करून घेणं हे तसं फार सोपं नसते, पण या निमित्तानं ते साध्य झालं आणि ही एक चांगली जमेची बाजू होती. तर मला या विषयानं असं सुचवायचं आहे की ग्रहणाविषयीचे आपण जे कार्यक्रम घेतो तर त्या कार्यक्रमाची थोडी व्याप्ती आणखीन वाढवायला पाहिजे. कारण अजूनही ग्रहणाचा प्रभाव फार आहे ग्रहणाच्या विषयीचे गैरसमजुतींचा. तर तुम्ही सगळे आता मला जे कोणीतरी जे सांगितलं ग्रहणाचे कार्यक्रम घेतले तिथं आपण फक्त वैज्ञानिक किंवा फिजिक्सची किंवा खगोलशास्त्रीय बाजू सांगितली तुम्ही की ग्रहणामुळे काय होतं, नवीन किरण तयार होते, सावली पडते वगैरे, ही एक बाजू झाली. गर्भाचे दोष का निर्माण होतात ही पण एक बाजू सांगायला पाहिजे आहे. किंवा त्यासाठी आपण डॉक्टरांच्या संघटनांना स्त्रीरोग तज्ञ संघटनांना आपल्यामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे आहे. आणि हे ऍक्च्युली राज्यस्तरीय लेवलला जर झालं किंवा देशाच्या स्तरीय तर फार बरं होईल. त्यामुळं अमॉस म्हणून सांगली जे गायनेकॉलॉजीची एक संघटना आहे तर त्याच्या अमॉसचे मेंबर आहेत. म्हणजे आता शंतनू अभ्यास करतात त्याच्यामध्ये खरं म्हणजे खूप मोठा प्रभाव होता. पण आता अजून सुद्धा आपण पुण्यातून वगैरे मोठे डॉक्टर आहेत तर त्यांना आपण अप्रोच केलं तर आपण संघटनेतर्फे मोठ्या प्रमाणावर आधीपासून ऍक्टिव्हिटी म्हणजे ग्रहण आलंय आणि मग काम आपण करतोय असं नको व्हायला. हे एक आहे. आणि आता यावेळेला हमीदने जो मोठा मुद्दा महत्वाचा की ग्रहणाविषयी गैरसमजुती पसरवणाऱ्यांच्यावर केस करा हे त्यांनी फेसबुकवर वगैरे टाकून जे प्रसार केलाय हा पण मुद्दा अगदी महत्वाचा आहे. आणि त्यासाठी संपूर्ण आपण संघटनेनं आपण काम करायला पाहिजे. आणि आपल्यामध्ये एक ग्रहणाविषयी आम्हाला असं वाटतं की आता पुण्या मुंबईमध्ये ग्रहणाचा किती प्रभाव आहे आम्हाला माहित नाही आहे. त्यामुळं म्हणून पुण्या मुंबईतल्या ज्या संघटना किंवा आमचे जे आहेत ते फारसं काम करत नाहीत का काय असं मला वाटतं. तिथं काय ग्रहण पाळतात का, घाबरतात का, नाही घाबरत, माहिती नाही आहे मला. म्हणून तुम्ही सगळे आपण सगळे या विषयावर एक वेगळं चर्चासत्र किंवा वेगवेगळी मीटिंग घेऊया, डिटेलमध्ये बोलूया याचं असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे मला विज्ञानाचा जो दृष्टिकोन आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय आहे हे सांगायला बऱ्याच गोष्टीने आपण वेगवेगळं सांगू शकतो. म्हणजे आरोग्य असेल, नागरिकांची सुरक्षितता असेल किंवा साधा टाउन प्लॅनिंगचा विषय आहे. टाउन प्लॅनिंग मध्ये जे विज्ञान आहे ते फॉलो न केल्यामुळं कितीतरी गोष्टी चुकीच्या घडत असतात. तर विज्ञान असे वेगवेगळ्या अँगलला आपण त्यातले तज्ज्ञ आणून त्यांच्यातलं विज्ञान आपण लोकांच्या समोर मांडायला पाहिजे. म्हणजे विज्ञान म्हणजे नक्की काय हे लोकांना पोहोचवता येतील. आणि त्या आणखीन एक म्हणजे की नुसत्या अनेकशा कार्यक्रमांना आमच्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये आता जाताना आम्हाला फार अडचण येते. फार लोक कार्यक्रम म्हणजे शाळेचे संचालकच आमचे कार्यक्रम आयोजित करायला फार नाराज असतात. त्यासाठी आपण रॅशनॅलिटी किंवा विवेक वाहिनीचेच कार्यक्रम जास्त जर वाढवले तर मला वाटतं आपल्याला जास्त चांगला शिरकाव मिळेल आणि विवेकवादाचा प्रसार करता येईल. धन्यवाद. खूप छान. विविध अंगी काम आणि ग्रहणाच्या निमित्तानं अगदी राज्यभर एका शाखेने चालवलेल्या छोट्याशा गोष्टीचा पण परिणाम राज्यभर कसा होतो हे आपण पाहिलं. आणि निश्चितच पुढच्या कालावधीत आपण ग्रहणातून जे
दोष कसे निर्माण होतात त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. म्हणजे एखादं पोस्टर किंवा असं काही कार्टून माहिती पण तयार करूया. पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे